नमस्कार. या 24 तासातील लेटेस्ट अपडेट जी आपली स्टेट मेरिट लिस्ट असते की ज्याला आपण SML म्हणतो, तर ती काल रात्री उशिरा जवळपास 1:21 CT सेलवर अपलोड झालेली दिसली. याला जवळपास 1298 पेजेस आहे. या लिस्टचा आपल्याला नेमका काय उपयोग होऊ शकतो तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. सुरुवातीला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन पेमेंट होऊन जर डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील तर या लिस्टमध्ये तुमचं नाव असायलाच पाहिजे. तर हे नाव तुम्ही चेक नेमकं कसं कराल तर तुम्हाला तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो बघत चालायचा आहे. तुमचं जे नवीन स्कोअर कार्ड तुम्ही डाउनलोड केलेलं आहे तर त्या स्कोअर कार्डवर जो ऑल इंडिया रँक आहे तर तो यासोबत तुम्हाला मॅच करून बघायचा आहे. तुमचं नाव नक्कीच या लिस्टमध्ये तुम्हाला सापडेल. खूप मोठा PDF आहे, जवळपास 1298 पेजेस आहे. पण तुमचं नाव जर या लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही कुठं काही चुकताय का? कारण तुम्ही जर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल केलेलं असेल तर नक्कीच या लिस्टमध्ये तुमचं नाव यायलाच पाहिजे. म्हणजे असं होणार नाही की तुमचे काही डॉक्युमेंट्समध्ये रेड मार्क आलं त्यामुळे यामधून नाव डिलीट झालं, असं होणार नाही. तुम्ही सर्च करताना काही चुकतंय का तर हे नक्की बघा, जेणेकरून एक 2-4 वेळेस पण सर्च करायचं काम पडू शकतं. तर हा झाला पहिला विषय. आता यामध्ये नेमका आपला नंबर कोणत्या कोर्ससाठी लागतो तर हे थोडंफार कन्फर्मेशन मिळू शकतं. जसं की समजा हा जो सिरियल नंबर आहे तर याला आपण SML म्हणतोय. SML 1 जो आहे तर त्याचा ऑल इंडिया रँक आहे 39 आणि या विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला दिसतंय ओम. याला हा एक मेल कॅन्डिडेट आहे आणि ओपनमधून यानं हा फॉर्म भरलेला आपल्याला दिसतोय. बघा इथं काहीच मांडलेलं नाही, म्हणजे ओपनमध्ये हा कॅन्डिडेट आहे. आता यानंतर दुसरा कॅन्डिडेट सुद्धा ओपनचाच आहे, कारण इकडे सुद्धा ब्लँक आहे कॅटेगरीमध्ये. आता हा जो 3 नंबरचा कॅन्डिडेट आहे की जो OBCला कॅटेगरी रँक 1 घेऊन आला आहे महाराष्ट्रामध्ये, तर यामध्ये तुम्हाला सोहम नावाचा विद्यार्थी आहे की ज्याचा ऑल इंडिया रँक 91 आहे त्याच्या स्कोअर कार्डवर आणि याचा SML आहे 3. महाराष्ट्रामध्ये हा 3 नंबरला आला आहे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर. पण आता हे जे वरती तुम्हाला इकडे या साईडला जे पण कॅटेगरी दिसतील तर यामध्ये मध्ये दुसऱ्या कॅटेगरी सुद्धा येतील. बघा NTC 1 म्हणजे हा NTC मधला महाराष्ट्रामधला पहिला रजिस्टर्ड झालेला विद्यार्थी की ज्याचा मेरिट लिस्ट नुसार ऑल इंडिया रँक जो आहे तर तो 246 आहे, पण महाराष्ट्रामध्ये आता तो 10 नंबरला रजिस्टर्ड झाला आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही की तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलं असतं म्हणजे तुमचा नंबर अगोदर आला असता, असं नाही. हे एक मेरिट लिस्ट आहे, मेरिट लिस्टनुसारच तुम्हाला सिरियली CT सेल सॉफ्टवेअर करून देणार. आता याचा नेमका कोणता फायदा आपल्याला होऊ शकतो तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. पण तुम्हाला हे नक्की समजलंय का की आपल्याला नेमका SML कसा बघायचा आहे? तुमचं हे इकडचं जे सिरियल नंबर आहे तर याला तुम्ही SML म्हणून नोट डाऊन करा, कारण ज्यावेळेस तुम्ही ऑल इंडिया रँक सर्च करणार आहात तर तुम्ही किती सिरियल नंबरला आहात तर हे तुम्हाला नक्कीच कळेल. तर हे एका नोटबुकवर तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे की तुमचा SML नेमका किती आहे आणि सोबतच तुमचा कॅटेगरी रँक नेमका किती आहे. जसा हा OBC 5 आहे, याला जर आपण स्क्रोल करत घेतलं, मी जवळपास या PDFच्या 468 नंबरच्या पेजवर आलोय की ज्या ठिकाणी SEBC 2417 एवढा या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक आहे. ओके, या कॅटेगरीमधून म्हणजे जवळपास याच्यावरती 2416 मुलं आहे SEBC मध्ये. आता याचा SML नेमका किती आहे म्हणजे सर्वांमध्ये हा किती नंबरला आहे तर हा आहे 20,031 नंबरला. म्हणजे SML मध्ये याच्यावरती जवळपास 20,030 मुलं आहे. मग आता यामध्ये नेमका आपल्याला याचा फायदा काय होऊ शकतो तर ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल, नंबर ऑफ सीट्स किती असतील आणि त्यानुसार आता हे बघा पुढं रिझर्वेशन सुद्धा आहे, हिली एरिया आहे ना. तसं तुम्ही जर का एखादं रिझर्वेशन जर टाकलेलं असेल PWD किंवा हे बघा हे डिफेन्स कोटाचं रिझर्वेशन आहे, तुमच्या नावासमोर हे रिझर्वेशन सुद्धा येऊन जाईल. आता ओपनवाल्यांनी कॅटेगरी रँक कसा बघायचा तर ही इथं ब्लँक सोडलेलं आहे. ओपनसाठी असा वेगळा काही रँक नसतो, त्यांना SMLच त्यांचा फायनल आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने ही लिस्ट तुम्ही बघा, यानुसार तुम्ही पुढे जाऊ शकता. यामध्ये नेमका नंबर आपला लागतो की नाही हे सुद्धा कळत असते, पण त्यासाठी मागच्या वर्षीच्या SML सोबत याचं कम्पेअर करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये किंवा ॲपला जॉईन असाल तर त्या ठिकाणी हे पूर्ण कम्पेअर करून मी दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ नक्की बघा. सोबत काही PDF सुद्धा ग्रुपवर शेअर केलेले आहे ते सुद्धा बघा. आणि आज आपण या ठिकाणी थांबतोय. बाय.